नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे आनंदी राहा, हसत खेळत राहा, मजेत राहा आणि फिरत राहा। सो मित्रांनो, आजचा टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला थोडीशी आयडिया आली असेल ही व्हिडिओ कशाबद्दल आहे। सो ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी एक छोटीशी माहिती की मित्रांनो, माझं एक मराठी ब्लॉगिंग चॅनल आहे, याच्यामध्ये मी गेली 2 वर्ष माझे ब्लॉगिंग टूर्स जर्नी वगैरे टाकत आहे। सो आजचा हा व्हिडिओ टाकायचा मेन मतलब एक पॉईंट असं की मी स्वतः VFX इंडस्ट्रीमधनं आहे। मी गेली 12 वर्ष ॲनिमेशन VFX या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये मी गेल्या 12 वर्ष आहे। सो माझा एक म्हणजे बोलतात ना, इन्कमचा जो मेन सोर्स आहे ज्याच्यावरती माझं घर किंवा आतापर्यंत जे माझं आयुष्य मी जगलं आहे ते आहे माझं ॲनिमेशन आणि VFX इंडस्ट्री। सो मित्रांनो, आतापर्यंतची माझी VFX इंडस्ट्रीची जर्नी किंवा एकंदरीत ॲनिमेशन इंडस्ट्रीची जर्नी ही आतापर्यंतची जर्नी खरंच खूप चांगली होती। स्ट्रगल तर होतं, बट ऑब्वियस मी असं नाही सांगणार मजा आली काम करायला वगैरे वगैरे, ते सगळं नाही। ते सगळं परत तुम्हाला बोलत नाही, एखाद्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये माझे फिल्म्स मी कुठचे काम केले हेही तुम्हाला मी सांगेन। पण आत्ता मित्रांनो हा व्हिडिओ ब्लॉग करायचा आहे कारण असं त्याचा मेन मुद्दा आहे की आता मित्रांनो 12वीचे परीक्षा संपले आहेत किंवा चालू आहेत। आता बोलतात नाही काही आठवड्यामध्ये किंवा काही दिवसांनी आता आपले 12वीचे जे नवीन पोरं आहेत, जे आता 12वी क्लिअर झालेत एक्झाम, हे आता आपलं एक म्हणतात ना पुढे करिअर ऑप्शन्स काय किंवा करिअर ऑपॉर्च्युनिटी वगैरे एक्सप्लोर करायला जाणार आहेत। आणि म्हणतात ना आता एक फिल्म मेकिंग किंवा फिल्म प्रोडक्शन वगैरे या सगळ्या गोष्टींचं म्हणतात ना आता आपल्याला बऱ्याचशा लोकांकडनं सजेशन दिलं जातं की अरे आता फिल्म्समध्ये VFX खूप चाललं आहे, VFX वाढत चाललं आहे, त्यामुळे VFXमध्ये करिअर करा, VFX खूप चांगलं आहे, ॲनिमेशन आहे, ॲनिमेशनमध्ये करिअर करा वगैरे, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला सांगायला येतात। सो एका अर्थी ते बरोबर आहे, आपल्याला कोण चुकीचं सांगतोय वगैरे असं म्हणत नाही। पण मी तुम्हाला सांगेन की मित्रांनो, आत्ता 2025मध्ये जर आपल्यापैकी कोणीही मित्र असेल, आणि मी रिक्वेस्ट करेन की जेणी कोणी हे व्हिडिओ बघत असतील ते आपलं जर कोण मित्र असेल की कृपया त्यांच्यापर्यंत मी एक कळकळीची विनंती करीन की प्लीज हा व्हिडिओ फॉरवर्ड करा। मला व्ह्यूज वगैरेचं त्याचं काही लालच नाही आहे, एखाद्या माणसाचं आयुष्यभराचा प्रश्न असू शकतो, कारण VFX ॲनिमेशनचे कोर्स हे का स्वस्त नसतात। सो कृपया हा व्हिडिओ आपण त्यांच्यापर्यंत पोचवावा। बॅक टू द टॉपिक। सो मित्रांनो, 2025 आताची जी वेळ आहे ना मित्रांनो, ही VFX इंडस्ट्रीसाठी आणि एकंदरीत ॲनिमेशन इंडस्ट्रीसाठी ना थोडीशी एक प्रॉब्लेमॅटिक वेळ चालू आहे। सो आता सध्या या इंडस्ट्रीमध्ये ना मित्रांनो खूप जास्त म्हणजे म्हणतात ना इंडस्ट्री सर्वायवलवरती, म्हणजे म्हणतात ना इंडस्ट्रीचे ते मेन काही स्तंभ असतात मित्रांनो, तिथपर्यंत ही इंडस्ट्री खरं हादरली आहे। आता 2020मध्ये जेव्हा आपण कोविडच्या काळामध्ये होतो, कोरोना व्हायरसच्या काळामध्ये होतो, त्यावेळेला ही इंडस्ट्री इतकीशी इम्पॅक्ट नाही झाली होती, कारण त्यावेळेला आपण सगळेच घरीच होतो, आपण बऱ्यापैकी कंटेंट बोलतात ना बफर करत होतो, आपण घरी बसल्यावर अजून काय करणार आहे, कंटेंट सगळीकडे नेटफ्लिक्स असेल, प्राईम, यूट्यूब सगळीकडे आपण कंटेंट करत होतो, त्यामुळे त्या काळामध्ये या इंडस्ट्रीमध्ये ना मित्रांनो भरपूर काम होतं। आणि त्या एका रिझनमुळे ना मित्रांनो ही इंडस्ट्री भरपूर लोकांच्या नजरेत आली की अरे VFX आहे, इंडस्ट्रीला काम आहे, म्हणजे बोलतात ना इंडस्ट्रीला हे नसतं। पण त्याचं बिलकुल उलटं, म्हणजे आता गेली 2 वर्ष, म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो 23 आणि 24 ह्या वेळेमध्ये जेव्हा बाकी सगळ्या इंडस्ट्री आपल्या सगळ्या नॉर्मल झाल्या, कोविडमधनं बाहेर आल्या, परत स्टेबल झाल्या, कोविडच्या काळामध्ये जी हॉस्पिटॅलिटीची इंडस्ट्री आहे, हॉटेल इंडस्ट्री आहे किंवा रेस्टॉरंट ही जी पूर्णपणे ठप्प झालेली, ते सगळे सुरळीत मार्गावरती आले। पण VFX इंडस्ट्री मागील 2 वर्षामध्ये मी तुम्हाला सांगतोय खूप जास्त स्ट्रगल करते आहे। म्हणजे लिटरली म्हणजे आजच्या तारखेला मी तुम्हाला इंडस्ट्रीची सिच्युएशन अशी सांगतोय ना की इथे खूप जास्त मारामारी आहे जॉब्सची। आता मी हा व्हिडिओ ॲक्च्युली मी करू की नाही करू, कारण म्हणतात ना ही इंडस्ट्री माझी स्वतःची इंडस्ट्री आहे, त्यामुळे माझ्या इंडस्ट्रीबद्दल मला असं बाहेर कुठेतरी वाईट साईड सांगणं हे मला थोडंसं पटत नाही होतं। पण आत्ता जी गोष्ट म्हणजे म्हणतात ना ही 2 दिवसाआधी जे आता कानावरती घडलं, त्याच्यातनं मला असं वाटलं की आपल्यापर्यंत हे पोहोचवणं गरजेचं आहे। ते म्हणजे टेक्निकलर नावाची मित्रांनो एक खूप मोठी कंपनी होती, देशातली नाही तर आपल्या म्हणतात ना जगातली एक खूप मोठी VFX कंपनी होती, जे हॉलिवूडचे असेल, मार्वेल्सचे असेल, खूप मोठमोठे शो करायचे। सो सडनली मित्रांनो फायनान्शियल क्रायसिसमध्ये जाऊन त्या लेवलचा स्टुडिओ बंद पडतोय, आणि बाकी सगळी जे काय आता स्टुडिओ आहेत ना मित्रांनो, त्या स्टुडिओजमध्ये सुद्धा म्हणतात ना खूप जास्त स्ट्रगल आहे, फायनान्शियली खूप जास्त स्ट्रगल आहे, काम नाही आहे अशातलं भाग नाही। आता आपण OTTवरती कंटेंट वगैरे जर बघतो तर काम आहे, पण म्हणतात ना त्याला म्हणजे कुठेतरी फायनान्शियली जेवढं काम आहे तेवढं फायनान्शियली मित्रांनो कुठे त्याला सपोर्ट नाही आहे। आणि आत्ता मी तुम्हाला सांगतो ना, आता मी रेकॉर्ड करतोय 26 फेब्रुवारी 2025, आजच्या तारखेला मित्रांनो परिस्थिती अशी आहे ना की खूप जास्त एक्सपिरियन्स माणसाचे आहेत ना, काही ना 10-15 वर्षाचे एक्सपिरियन्स आहेत ना,
ती माणसं मित्रांनो इंडस्ट्रीमध्ये जॉबलेस आहेत, त्यांच्याकडे जॉब्स नाही आहेत. सो ह्यांच्या कंपॅरेटिव्हमध्ये आणि म्हणतात नाही आता. सो मित्रांनो, आपण जेव्हा इंडस्ट्रीमध्ये याल ना, किंवा आता आपण जर इंडस्ट्रीमध्ये परत यायचं म्हणजे परत इन द सेन्स आपण जेव्हा इंडस्ट्रीमध्ये यायचा विचार कराल ॲज अ फ्रेशर वगैरे, तेव्हा आपले कॉम्पिटिशन मित्रांनो डायरेक्ट जे इंडस्ट्रीमध्ये म्हणतात ना एक आपलं नाव गाजवून बसलेस, किंवा ज्यांना 10-10, 11-11 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, ज्यांनी इंटरनॅशनल शोजवरती काम केलं आहे, अशा लोकांसोबत आपलं कॉम्पिटिशन होणार आहे. आणि आपलं कॉम्पिटिशन यांच्यासोबत का असं मी सांगतोय ना, कारण मेन म्हणजे म्हणताना मी तुम्हाला सांगतो कामाचा प्रॉब्लेम नाही आहे, तुम्हाला ॲज अ ज्युनियर लेवलला जॉब भेटेल, पण जी सॅलरी तुम्हाला मित्रांनो आता या करंट शेटला कुठचाही एखादा स्टुडिओ देणार आहे ना, आणि मी नमूद करतो की कुठच्याही स्टुडिओची ॲडसच अशी काही चुकी नाही आहे ह्याच्यामध्ये. म्हणतात ना की पैसा म्हणजे म्हणतात ना स्टुडिओजकडे तितका पैसा नाही आहे. ओव्हरऑल पूर्ण फायनान्शियली आता VFX इंडस्ट्री फायनान्शियल क्रायसिसमध्ये आहे. त्यामुळे पर्टिक्युलर कुठचा एखादा स्टुडिओ म्हणतात ना तुम्हाला आता स्टुडिओमध्ये थोडाफार आतमध्ये त्यांचे वर्क कल्चर्स वगैरे फरक असतात, त्यामुळे त्या सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत, त्या डेपमध्ये मी आता जात नाही. पण ओव्हरऑल सगळेच स्टुडिओ आजच्या तारखेला फायनान्शियली खूप जास्त स्ट्रगल करत आहेत. त्यामुळे मी आपल्याला रेकमेंड करीन की ॲटलिस्ट पुढचे 2 वर्ष तरी, म्हणजे आता 2025 आपलं पूर्ण बाकी आहे, त्याच्यानंतर 2026, तर मी आपल्याला रेकमेंड करीन की हे 2 वर्ष तरी मित्रांनो म्हणतात ना VFX इंडस्ट्री किंवा CG इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचा ॲजचं जास्त विचार करू नका, ॲनिमेशन वगैरे विचार करू नका. आपल्या जवळ जर कुठची अशी आपल्या म्हणतात ना भावकीतली किंवा मित्रमैत्री परिवारामध्ये जर आपलं असं कुठचं VFXचं किंवा ॲनिमेशन करणारे जर एखादा कुठचा मुलगा मुलगी असेल, मी तुम्हाला सांगतो जाऊन त्यांना विचारा. तेही तुम्हाला हेच सांगणार आहे जे मी तुम्हाला आता सांगत आहे, तुम्हाला ते वेगळं काहीच सांगणार नाही आहे. जे चांगल्या पदावरती आहेत ना मित्रांनो, ते सुद्धा म्हणतात ना आपल्या लोकांना आता इंडस्ट्रीमध्ये आणत नाही आहेत. इतकी म्हणजे म्हणणं ना सध्या आता इंडस्ट्रीची खूप जास्त एक चणचण चालू आहे. त्यामुळे मी सगळ्या लोकांना आणि जे कोणी हे व्हिडिओ बघत असेल, बाबांनो मी तुम्हाला कृपया करून विनंती करतो, जर आपल्या जवळील अशी कुठची व्यक्ती असेल जी आता या इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचा विचार करते आहे की ज्याला करायचं आहे, सो त्याला थोडंसं एक सावध करायला सांगा. डायरेक्ट जाऊन म्हणजे म्हणतात ना आपण इन्स्टिट्यूटमध्ये जाऊ नका. मी तर इथवर सांगेन की बाबा इन्स्टिट्यूटची पायरीच चढू नका, कारण तिकडे ते लोक असे म्हणतात ना, तिथे माणसं अशी बसवलेली असतात ना की ते तुम्हाला बुरड पाडणार की नाही अरे आपलं करिअर घडणार. त्यामुळे सध्या तसं करू नका. खूप जास्त म्हणजे जर आपल्या लोकांना माहिती असेल तर 2008चा जो एक ग्लोबल रिसेशनचा क्रायसिस आलेला, त्या लेवलचं क्रायसिस सध्या आता बोलतात ना VFX. बाकी इंडस्ट्रीमध्ये हळूहळू या गोष्टी येत आहेत, पण VFX इंडस्ट्री आजच्या तारखेला फायनान्शियली खूप जास्त क्रायसिसमध्ये आहे. त्यामुळे पुढील 2 वर्ष म्हणजे 26च्या एंडपर्यंत तरी बघा. त्यानंतर जर मला काही अपडेट आले तर त्याबद्दलची व्हिडिओ मी त्या काळामध्ये करेन, पण सध्या तरी मी खरंच रिकमेंड करेन की करू नका. आता ह्याचा दुसरा भाग आपल्यापैकी कोणाला असेल तर यूट्यूबचं काय, यूट्यूब म्हणजे म्हणतात ना बऱ्यापैकी लोक आता यूट्यूब करिअर करतात वगैरे वगैरे, तर ते आपण करू शकतो का यूट्यूबची एडिटिंग वगैरे. सो मी त्यांना सांगू शकतो मित्रांनो, जे VFX बद्दल मी बोलत आहे हे फीचर फिल्म्स आणि म्हणतात ना ते चांगले प्रॉपर, जसं आता आपण रिसेंटली छावा बघितला, त्याच्यानंतर आपण कल्की मूव्ही बघितला, ब्रह्मास्त्र बघितला, ह्या लेवलचं VFX मी आपल्याला सांगत आहे. कंटारा असेल, बाहुबली असेल, ह्या फीचर फिल्म लेवलचे VFX आणि ह्या इंडस्ट्रीबद्दल मी ही माहिती देत आहे. यूट्यूब वगैरे असेल त्या लेवलच्या गोष्टी मी करत नाही आहे. सो मित्रांनो, मी कळकळीची विनंती ह्याच्यामध्ये करीन की थोडंसं एक सावधगिरी करा, कारण म्हणतात ना की आपण वर्ष 1.5 वर्ष आपण खपवणार आहोत, आपण करिअर करणार आहोत, कोर्स करणार आहोत, आणि त्याच्यानंतर म्हणतात ना आपल्याला कुठेतरी प्रॉब्लेम होणार आहे. आता तुम्हाला अजून दुसरा प्रॉब्लेम मी सांगतो ना की तो म्हणजे आहे AIचा. आता AI म्हणतात ना ॲज अ प्रॉब्लेम नाही आहे, पण मित्रांनो आता या AIच्या रेव्होल्युशनमध्ये ना आता AI जस्ट कुठेतरी स्टार्ट झालं आहे. आता या AIमध्ये मित्रांनो असं होणार आहे ना की बरेचसे सॉफ्टवेअर्स आता म्हणतात ना चेंज होत राहणार आहेत. सो ह्याच्या आधी जे आता इंडस्ट्रीमध्ये आतापर्यंत जे काम चाललं आहे ना मित्रांनो, ते कुठेतरी एक ठराविक सॉफ्टवेअर होते जे सगळ्यांना माहिती होतं की बाबा 3D ॲनिमेशन करायचं असेल तर हा सॉफ्टवेअर आहे, कंपोजिटिंग करायचं असेल तर हा सॉफ्टवेअर आहे, किंवा एक ठराविक 2 ते 3 सॉफ्टवेअरचं ऑप्शन्स होतं. पण आता AI आल्यामुळे ना मित्रांनो हे सॉफ्टवेअरचं जे पूर्ण मार्केट आहे ना मित्रांनो तेही हलणार आहे. आणि मी तुम्हाला 100% सांगू शकतो, हे इन्स्टिट्यूटवाल्यांना दूरपर्यंत ह्यांना प्रेडिक्ट करता नाही येणार आहे की कुठचं सॉफ्टवेअर उद्याच्या तारखेला, म्हणजे तुम्ही आज जर कोर्स जॉईन करताय तर तुम्हाला जर 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्षानंतरचा विचार करायचा आहे. असं आजच्या तारखेला कुठचंही इन्स्टिट्यूटवाला तुम्हाला हे ठाम नाही सांगू शकत की बाबा हा सॉफ्टवेअर येणाऱ्या काळामध्ये इंडस्ट्रीमध्ये चालणार. तुम्ही जा बिंदास इन्स्टिट्यूटमध्ये आणि त्याला बोला मला लिहून देतोस का की हे सॉफ्टवेअर पुढे इंडस्ट्रीमध्ये चालणार, तो कोणीही नाही देऊ शकत. तुम्ही एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये जाणार, तुम्ही एखाद्या सॉफ्टवेअरचे स्किल्स गेन करणार,
आणि AI मुळे उद्या तो सॉफ्टवेअर मार्केटमधनं हटून जाणार, त्याच्यातही कुठचा तरी दुसरा सॉफ्टवेअर मार्केटमध्ये येऊन जाणार. त्यामुळे AIचं थोडं म्हणतात ना, ही जे काय आता रेव्होल्युशन एक चळवळ AIची जी चळवळ चालू आहे ही थोडीशी म्हणतात ना एक लाट शांत होऊ द्या, थोडासा हाई पिक्चर क्लिअर होऊ द्या की इंडस्ट्री कुठचे सॉफ्टवेअर्स ॲक्सेप्ट करते आपल्या प्रोडक्शन्समध्ये सगळ्यात म्हणतात ना. आणि आता इथून पुढे मी तुम्हाला सांगतो ना, AI मुळे काय होणार आहे की प्रत्येक स्टुडिओ म्हणतात ना आपले एक वेगळे सॉफ्टवेअर्स घेऊन चालणार आहे. आधी एक जनरल सॉफ्टवेअर्स होते, सो आता AI मुळे हे लोक टीम बसून म्हणतात ना छोटे छोटे, तर ह्या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी टेक्नॉलॉजिकल लेवलला सुद्धा या सगळ्या चळवळी गोष्टी बोलतात ना वर खाली होणार आहेत. आणि या सगळ्यामध्ये मित्रांनो आपण ॲज अ फ्रेशर जेव्हा इंडस्ट्रीमध्ये याल ना, त्यावेळेला मार्केट इतकं म्हणजे म्हणतात ना कटथ्रूट कॉम्पिटिशन, म्हणजे म्हणतात ना त्या पलीकडचं कॉम्पिटिशन मित्रांनो आपल्याला इथे बघायला भेटणार आहे. आणि ते खूप जास्त डिप्रेसिंग आणि म्हणतात ना त्या सगळ्या गोष्टी असणार आहेत. त्यामुळे मी विनंती करीन, मी खूप जास्त रिपीट करतो आणि शेवटी मी तेच रिपीट करतो की थोडंसं एक थांबा. आत्ता ही वेळ नाही आहे VFX आणि ॲनिमेशनमध्ये कुठच्यात आता तुम्ही ह्याच्यामध्ये करिअर करायला. तर तुम्ही फाईन आर्ट वगैरे जर तुम्ही म्हणत असाल की फाईन आर्टमध्ये मी कोर्स करू का, सो फाईन आर्टमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगेन की जर फाईन आर्टमध्ये तुमच्यामध्ये जर कला असेल ना, जर तुमच्याकडे टॅलेंट आहे त्या गोष्टीला आणि तुम्ही एक्सेल करू शकता त्या टॅलेंटला, तरच मित्रांनो या इंडस्ट्रीमध्ये या. नाहीतर मी तुम्हाला आजच्या तारखेला असे किती फाईन आर्टचे माझे मित्र दाखवू शकतो ना की जे जॉबसाठी स्ट्रगल करत आहेत, त्यांचं काम खरंच अप्रतिम आहे. म्हणजे म्हणत ना असं सही वाटतं बघून, पण ती लोक सुद्धा मित्रांनो कामासाठी स्ट्रगल करत आहेत, फ्रीलान्सिंगवरच जगत आहेत. आणि फ्रीलान्सिंगचं मी तुम्हाला एक सांगतो ना की पैशाचा जाम झोल असतो यार. म्हणजे पैसे वेळेवरती येत नाहीत. बोलतात ना तुम्ही आज काम करून देणार तर कुठचं स्टुडिओ तर 90 दिवसाचे कॉन्ट्रॅक्ट करतात, आम्ही 90 दिवसांनी पैसे देणार, 60 दिवसांनी पैसे देणार. त्यामुळे फ्रीलान्सिंगमध्ये सुद्धा ती सगळी एक गोष्टी आहे. सो फाईन आर्ट जर आपण करत असाल, तर फाईन आर्टबद्दलचं मी आपल्याला सांगेन की सध्या जर आपल्या आजूबाजूला फाईन आर्टची कुठची व्यक्ती असेल ज्याला फाईन आर्ट करून बऱ्यापैकी म्हणतात ना कमीत कमी 5-6 वर्ष झाली आहे, त्याला जाऊन भेटा, त्याच्याकडनं सजेशन्स घ्या की आजच्या तारखेला काय सध्याची सिच्युएशन आहे. कारण AI आल्यामुळे मित्रांनो जे कमर्शियल्स आहेत किंवा जे आता ग्राफिक डिझाईन्स आहेत ते सगळे स्टुडिओसुद्धा म्हणतात ना आर्टिस्टच्या पेक्षा बोलतात ना AIलाच प्रिफरन्स देत आहे. त्यामुळे फाईन आर्टवाल्यांचं सुद्धा ॲजचंच म्हणजे म्हणतात ना जे आधी चांगल्या पॅकेजवरती ती लोक कामं करत होती ना मित्रांनो, तर त्यांनासुद्धा ॲजचं जास्त कुठे आता पॅकेज नाही आहे. त्यामुळे खूप जास्त थोडासा एक म्हणतात ना एक चणचणीचा काळ आहे VFX आणि ॲनिमेशन इंडस्ट्रीसाठी. त्यामुळे थोडं एक फ्रेशर असाल किंवा ह्या पद्धतीने आपण इंडस्ट्रीपासून सध्या थोडं लांब राहा. एकदा थोडीशी वेळ मावळली किंवा सगळ्या गोष्टी सेटल झाल्या, कारण म्हणतात ना जी गोष्ट खालती गेली आहे ती वरती येणार असते, का कायम खालती नाही राहणार आहे. म्हणजे बोलतात VFX इंडस्ट्री पूर्णपणे बंद पडणार आहे वगैरे असं काही होणार नाही आहे. थोडंसं आता डाऊनफॉल चालू आहे इंडस्ट्रीचा, ठीक आहे, परत वरती येईल. त्यावेळेला जेव्हा बूम येईल ना मित्रांनो, तेव्हा आपण इंडस्ट्रीमध्ये तयार व्हा. त्यावेळेला नक्की आपल्याला करिअर होईल. त्याबद्दलची मला जर काय माहिती भेटली तर व्हिडिओ मी नक्की आणीन. सो धन्यवाद मित्रांनो आजच्या व्हिडिओशी कनेक्ट केल्याबद्दल. आणि जाता जाता एक शेवटचं नक्की सांगेन की आपले जर कोण मित्र मैत्रिणी असेल जे VFX करत असतील, ज्यांना इच्छा असेल, त्यांच्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ पोहोचा. धन्यवाद.